Hello students, today's lecture we will discuss about polyhouse technology. In this course, the next topic is liquid organic fertilizers. मग लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय आणि लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा कसा यूज केला जाईल पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर हा टाईप आहे. त्यासाठी आपण व्हर्मी वॉश हा जो टॉपिक जो बघितला हा सुद्धा एक इट इज अ वन टाईप ऑफ लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. ओके, तो सुद्धा काय एक लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा एक टाईप आहे. लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर न्यूट्रिएंट रिच मटेरियल इज अ सोक इन वॉटर फॉर सेव्हरल डेज. मग आता लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हटल्यानंतर त्याच्या नावातच त्याचं काय मिनिंग आपल्याला सापडलं आहे. मग लिक्विड म्हणजेच काय, वॉटर कंटेंट जे आहे त्या वॉटर कंटेंटमध्ये काय करणं, जे रॉ मटेरियल असेल सोक करून ठेवणं आणि त्याचं काय करणं, डिकम्पोजिशन करणं. मग विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, विथ द हेल्प ऑफ अर्थवॉर्म असेल, विथ द हेल्प ऑफ काही बायोडिग्रेडेबल प्रोडक्शन आपण त्याला म्हणतो, त्या प्रोसेसने जे केलेलं, पण कोणत्या क्वांटिटीमध्ये, वॉटर क्वांटिटीमध्ये किंवा वॉटर फेजमध्ये जे केलेलं कंपोस्टिंग असेल, दिस इज अ लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर. म्हणजे वॉटरचं हेल्प घेऊन किंवा वॉटरच्या प्रेझेंटीमध्ये जे केलेलं असेल दॅट इज कॉल्ड ॲज ए लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. सेव्हरल डेज ऑर वीक टू अंडरगो फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशन ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस थ्रूसुद्धा काय करता येते, त्याच्यामध्ये लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर फॉर्मेशन करण्यासाठी फर्मेंटेशन ही एक प्रोसेस अप्लाय करता येते. देन फ्रिक्वेंट स्टरिंग एन्करेज मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी इन लिक्विड मॅन्युअर्स. मग त्यामध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पने सुद्धा काय करू शकतो, आपण लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर फॉर्मेशन करू शकतो. अर्थवर्मच्या हेल्पने सुद्धा काय करू शकतो, लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर फॉर्मेशन करू शकतो. ओके, दिस इज अ फ्रिक्वेंट स्टरिंग ही एन्करेजेस लिक्विड मॅन्युअर्स. मग लिक्विड मॅन्युअर्स म्हणून आपण यूज करणार आहोत किंवा लिक्विड फर्टिलायझर म्हणून यूज करणार आहोत. म्हणून आपल्याला तिथं वॉटर कंटेंट हे काय आहे, नेसेसरी, मोस्टली इम्पॉर्टंट आहे. द रिझल्टिंग लिक्विड कॅन आयदर बी यूज ॲज अ फॉलियार फर्टिलायझर ऑर ॲप्लाइड टू द सॉईल. मग हे फोलियार फर्टिलायझर म्हणून आपण याचा यूज करू शकतो किंवा सॉईल फर्टिलायझर्स म्हणून सुद्धा याचा यूज करू शकतो. आता फोलियार फर्टिलायझर म्हणजेच काय, जे स्प्रेज आहेत, जे लीफवरती आपण स्प्रे करू शकतो किंवा लीफवरती एखाद्या फंगसने जर अटॅक केलेला असेल तर तो फंगस डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा फंगसला कंट्रोल करण्यासाठी आपण फोलियार स्प्रेज म्हणून त्याचा यूज करू शकतो. त्यानंतर सॉईल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण वॉटर कंटेंट थ्रू किंवा वॉटर इरिगेशन पर्पज थ्रूसुद्धा आपण हे काय करू शकतो, लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स त्याला आपण प्रोव्हाइड करू शकतो पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये. ओके, जर रिझल्टिंग लिक्विड कॅन बी आयदर यूज फोलियार फर्टिलायझर टू ॲप्लाय टू द सॉईल. म्हणजे सॉईलमध्ये सुद्धा आपण डायरेक्टली एंटर करून देऊ शकतो किंवा डायरेक्टली फोलियार स्प्रेज म्हणून सुद्धा त्याचं काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. देन ऑब्जेक्टिव्ज. मग त्याच्या काही ऑब्जेक्टिव्ज सांगितलेले आहेत. टू अंडरस्टँड इफेक्ट फोलियर ॲप्लिकेशन ऑन ग्रोथ अँड यील्ड ऑफ क्रॉप्स. ओके, त्याचं फोलियर ॲप्लिकेशन, आता फॉर एक्झाम्पल फोलियर ॲप्लिकेशन म्हणजेच काय, जर फंगस त्या प्लॅन्टच्या लीफवरती अटॅक झालेला असेल किंवा अदर जर काही इन्सेक्ट असतील किंवा पेस्ट मॅनेजमेंट त्याच्यावरती झालेलं असेल, ओके, किंवा पेस्ट प्रोडक्शन झालेलं असेल, जे पेस्ट काय करतील, हजार्ड्स ऑफ लीफ किंवा हजार्ड्स ऑफ व्हेजिटेबल मटेरियल, व्हेजिटेबल लीफ याच्यावरती काय करतील, अटॅक करतील. म्हणून आपण त्याला काय करू शकतो, फोलियार स्प्रेज किंवा स्प्रेजच्या हेल्पनं ते काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. म्हणून ते काय करायचे, फोलियार स्प्रे म्हणून त्याचा यूज करायचा. आणि यील्ड ऑफ क्रॉप म्हणजे त्याचे क्रॉपचे जे यील्डिंग प्रॉपर्टी आहे किंवा प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ती काय करणं, इन्क्रीज करणं आणि गुड क्वालिटीचे सीड्स आपण काय करू शकतो, जर प्रोड्यूस करू शकतो किंवा गुड क्वालिटीचे व्हेजिटेबल्स असतील हे आपण तिथं प्रोड्यूस करू शकतो. टू अंडरस्टँड द इफेक्ट फोलियर ॲप्लिकेशन ऑन क्वालिटी. मग फोलियर ॲप्लिकेशन जर आपण यूज केलं तर ते लीफ जे आहे किंवा व्हेजिटेबल लीफ्स जे आहेत ते काय होऊ शकतात, तिथं क्वालिटीचे प्रोड्यूस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल स्पिनॅच लीव्ज असेल किंवा मेथी लीव्ज असतील, याच्यावरती काय केलं जाईल, फोलियार स्प्रे तिथं यूज केला जाईल. जर त्याच्यावरती काही इन्सेक्ट असतील किंवा पेस्ट त्याच्यावरती डेव्हलप झालेले असतील तर त्या पेस्ट कंट्रोल करण्यासाठी, इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी आपण फोलियार स्प्रे म्हणून त्याचा यूज करू शकतो. आणि हे लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून काय करतात, यूज करतात ॲज अ टॉनिक
ऑफ अ प्लांट असं त्याला म्हणता येऊ शकतं. जर फोलियार स्प्रे आपण त्याच्यावरती स्प्रे केला तर ते प्लांट्स काय होऊ शकते, वेल डेव्हलप होऊ शकते. आणि जो फंगस किंवा जो इन्सेक्ट त्याच्यावरती डेव्हलप झालेला आहे तो काय होईल, तिथं कंट्रोल होऊ शकतो. म्हणून लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा यूज आपल्याला पॉलीहाऊसमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये करता येतो आहे. Then therefore liquid organic fertilizer are helpful to overcome temporary nutrient storage. मग याचा आपल्याला हेल्पफुल यूज किंवा बेनिफिट कसा होऊ शकतो. ऑर्गॅनिक फर्टिलायझर हेल्पफुल टू ओव्हरकम टेम्पररी, म्हणजे टेम्पररी किंवा थोड्या काळासाठी आपण काय करू शकतो, ते स्टोअर पण करू शकतो आणि वेल डेव्हलप होण्यासाठी त्या प्लांट्सवरती आपण काय करू शकतो, डायरेक्टली स्प्रे पण करू शकतो. In organic farming mainly used to stimulate growth during the season, nutrient uptake through the root is hindered. म्हणजे लिव्ज जे असतील किंवा अदर जे रूट्स मटेरियल असेल ते न्यूट्रिएंट अपटेक थ्रू द रूट्स, मग जे रूट्स काय करतात, न्यूट्रिएंट अपटेक करतात, त्याच्यामधून सुद्धा काय करू शकतो आपण, सॉईलमधून त्याला डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकतो. आणि सॉईल मग काय करेल, त्याला न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब किंवा जे न्यूट्रिएंट काय करेल सॉईलमध्ये डिस्ट्रॉय होतील, डिस्ट्रीब्यूट होतील. आणि तेच डिस्ट्रीब्यूट झालेले न्यूट्रिएंट्स असतील विथ द हेल्प ऑफ लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर, मग ते काय केलं जाईल, रूट सेल्स काय करतील, त्या प्लांट बॉडीला ते प्रोव्हाइड करतील. ऑर्गॅनिक फार्मिंग मेनली यूज टू स्टिम्युलेट ग्रोथ, मग काय करतं, ग्रोथ स्टिम्युलेट करण्याचं किंवा ग्रोथ स्टेबल करण्यासाठी हे काय करेल, त्याचं काम करेल. देन ॲप्लिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅन्युअर्स कॅन नॉट फुलफिल द न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स. मग ऑर्गॅनिक मॅन्युअर्स जे आहे हे काय करतं, फुलफिल न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट प्रॉपर करण्याचं काम करेल. त्याचं ॲप्लिकेशन काय आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून यूज करता येईल, पण ते काय करत नाही, पूर्णपणे त्याचा रोल तिथं प्ले करत नाही किंवा पूर्णपणे त्याचा इफेक्ट होत नाही. कारण काय, ते एक नॅचरली प्रोडक्शन आहे. मग नॅचरली प्रोडक्शन असल्यामुळे त्याचं काय जे बेनिफिट असेल ते आपल्याला काय होतं, स्लोली मिळून जातं. पण केमिकली जर आपण यूज केला तर त्याचं काय होतं, फास्टली आपल्याला रिझल्ट मिळतो. तसं ऑर्गॅनिक मटेरियलचा काय होत नाही, फास्टली रिझल्ट आपल्याला मिळत नाही. ओके, देअरफॉर फॉर ॲडिशनल सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट्स, मग काय केलं, त्याचा ॲडिशनल सप्लाय आपल्याला द्यावा लागतो. त्यावेळेस त्याचं काय होतं, वेल डेव्हलपमेंट आपल्याला झालेलं दिसून येतं किंवा प्लांट बॉडीमध्ये चेंजेस झालेले दिसून येतात. देन देर इज अ नीड टू डेव्हलप enrich liquid organic fertilizer which can supply adequate nutrients as well as have insecticidal fungicidal property. मग याच्यामध्ये काय ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून आपण यूज करतो आहे, पण कोणतं ऑर्गॅनिक फर्टिलायझर, लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून आपण यूज करतो आहे. पण त्याचा सप्लाय ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून आपण यूज करतो आहे, न्यूट्रिएंट म्हणून पण. आणि इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी आणि फंजिसायडल प्रॉपर्टीज ज्या असतील प्लांट बॉडीमध्ये त्या इन्क्रीज करण्यासाठी किंवा त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी डेव्हलप करण्यासाठी, त्यांची प्रोडक्शन इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, यील्ड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा इथं यूज करतो आहे. ओके, then liquid organic manure has a long shelf life, easy to disperse in water, and it is rapidly uptaken by plant compared to the solid organic fertilizer. मग हे काय लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे किंवा लिक्विड ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण त्याला म्हणू शकतो. हे काय करतं, लॉंग लाईफ काय करता येतं, आपल्याला यूज करता येतं. आणि लॉंग लाईफ म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्याला ते इझिली प्रोडक्शन करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे आपण हे लाईफमध्ये कधी पण ते काय करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो. देन इन वॉटर इट इज रॅपिडली अपटेकन बाय प्लांट्स. मग वॉटर जे आहे, लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर काय यूज करायचं आहे, कारण वॉटर जे आहे त्या प्लांट सेल्स किंवा रूट सेल्स काय करतात, रॅपिडली ॲब्सॉर्ब करतात आणि रॅपिडली काय होतं, ते प्लांट बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणून लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपण काय करतो, त्याला प्रेफर देतो. प्लांट्स कम्पेअर्ड टू सॉलिड ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, म्हणजे सॉलिड ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या कम्पॅरिझनमध्ये लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आहे ते काय करायचं, प्लांटवरती सॉलिड ऑर्गॅनिक फर्टिलायझरपेक्षा लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे काय करतं, जास्तीत जास्त इफेक्ट करतं आणि फास्टली इफेक्ट करतं. म्हणून लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझरसुद्धा आपण यूज करतो आहे पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये, यील्डिंग प्रॉपर्टी इन्क्रीज करण्यासाठी, त्यानंतर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, व्हरायटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, त्यानंतर इन्सेक्टिसायडल ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्या डिॲक्टिवेट करण्यासाठी, फंजिसायडल ॲक्टिव्हिटी असतील त्यासुद्धा डिॲक्टिवेट करण्यासाठी आपण लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर यूज करतो आहे.
ओके. देन लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टाईप एक बघितलेला आहे व्हर्मी वॉश. इट इज अ टाईप ऑफ लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ओके. लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. दिस इज अ टाईप ऑफ लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर. मग ॲक्च्युअल लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर काय आहे, काय त्याच्यासाठी मटेरियल यूज करायचं आहे, किंवा काय त्याचे टाईप्स आहेत, त्याच्यानंतर त्याचा यूज कसा करता येईल आणि कुठं ते आपण यूज करू शकतो, त्याचं ॲक्टिव्हिटी काय आहे, त्याचा रोल काय आहे, हे आपण या लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. ओके. लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर टॉपिक इज फिनिश. थँक्यू.